नमस्कार, मी सर्जेराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। तर आताची सर्वात मोठी बातमी, वास्तविकरित्या घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आपण स्वीकारली आहेत आणि त्याप्रमाणे निवडणूक आयोग सिक्रेट पद्धतीने मतदान घेत असते। मग लोकसभा विधानसभेत केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य स्तरावर स्थानीय स्वराज्य संस्थांचा तर ज्यावेळी मरकटवाडीचा स्वतःच ग्रामपंचायतच्या निवडणुका येतात त्यावेळी स्थानीय स्वराज्य संस्था स्टेट इलेक्शन कमिशन घेत असते। त्याबद्दल जर त्या पद्धतीत कुठे त्रुटी आढळली तर त्या संबंधात निवडणूक आयोग किंवा न्यायालयात जाऊ शकतात। पण अशा पद्धतीने जनजागृती करण्यासाठी जर कोणी असं उपक्रम केले तर त्याबद्दल काही कॉमेंट करणं गरजेचं नाही। निवडणुका झाल्या या योग्य पद्धतीने घेण्यात आलेल्या नाही, निवडणूक ईव्हीएम मध्ये घोळ आहे असं म्हणत या निवडणुका घेण्याचा प्रयत्न आज मरकटवाडीच्या गावकऱ्यांनी केलाय। नाना पाटोळे जात आहेत, त्यांच्या पार्टीला आज निवडणूक आयोगाने बोलवलं आहे। जर काही पुरावे असेल तर त्यांनी निश्चितपणे द्यावे। या सगळ्या गोष्टीत महाविकास आघाडी काँग्रेस सुप्रीम कोर्टात पण जाऊन आली आणि सर्वोच्च न्यायालयाने पण त्यांना आरसा दाखवला की जिथे तुम्ही जिंकतात, लोकसभेत तुम्ही 31 जागा जिंकल्या त्यावेळी ईव्हीएम नाही। मी या निमित्ताने एक आणखीन गोष्ट सांगू इच्छितो। गेले काही दिवस ईव्हीएम हॅक केलं जाणार, 50 कोटी रुपये देऊन त्याचा एक सो कोल्ड संवाद काही यूट्यूब चॅनलनी काही डिजिटल चॅनलनी दाखवलं। या संदर्भात मी निवडणूक आयोगाकडे आणि इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री आणि प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडे तक्रार केली आहे। कोणतीही डिजिटल मीडिया, व्हिज्युअल मीडिया, प्रिंट मीडिया किंवा यूट्यूब चॅनल किंवा कोणताही व्यक्ती अशा प्रकारची पोस्ट अधिकृतता, ऑथेंटिसिटी आणि निवडणूक आयोगाचा प्रतिक्रिया शिवाय व्हायरल करू शकत नाही। मी उद्या दिल्लीत पण या संबंधात अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे, ऑलरेडी तक्रार केली आहे। निवडणूक आयोगाने मला आश्वस्त केलं आहे, सायबर ब्रांच मुंबई पोलिसनी पण आश्वासन दिलं आहे की INB मिनिस्ट्रीचा हा कायद्याची तरतूद पण तपासली जाणार। खासदारांनीच या पद्धतीचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केलेला होता, त्या खासदारांना तुम्ही या प्रकरणामध्ये बोलणार आहात की नाही? सगळ्यांना जे जबाबदार व्यक्ती आहेत, आपल्याला माहिती आहे याआधी पण आलेल्या न्यायालयाचे निर्णय, कोणी एखादी पोस्ट फॉरवर्ड केली तर त्याची जबाबदारी त्याची असते आणि जर जबाबदार व्यक्ती असेल तर त्याला बंधनकारक धरलं जाते। डिजिटल चॅनल पण असेल, आपल्याला माहिती आहे मी गेल्या वर्षी एक केस केलं होतं, त्यावेळी त्यांच्यावर न्यायालयाने तातेरे जाडले। म्हणून निवडणूक आयोग असो त्यांचे रिएक्शन घेतल्याशिवाय आणि हा जो व्हिडिओ व्हायरल केला आणि त्या डिजिटल चॅनलनी दाखवला, त्याला व्यवस्थित माहित होतं की याच व्यक्तीने असाच व्हिडिओ 2019 मध्ये व्हायरल केला होता, FIR झाली होती, म्हणून त्या चॅनलला पण दाब द्यावा लागणार। किरीट भाई, एकनाथ शिंदे साहब की तबीयत खराब हो गई है, उन्हें अस्पताल लेकर जाया गया है। उनकी तबीयत खराब अस्पताल लेकर जाया गया हुआ। इसके पहले लगातार उनके विरोधी उन पर कह रहे थे कि प्रेशर टैक्टिक के तहत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे गेले काही दिवस त्यांच्या प्रकृतीत अडचण असल्यानंतरही ते धडपड करतायत की लवकरच महायुतीचं सरकार स्थापन व्हावं आणि त्याच्यामुळे त्यांच्या शरीरावर ताण अधिक येतो, त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी अशी आमची प्रार्थना, इच्छा। लवकरच शिंदे साहेब पुन्हा मैदानात येणार। हिंदी हिंदी एक मिनट हिंदी लाइव जा रहा है सर, हिंदी में सोमनाथ शिंदे जी की जो तबीयत खराब हुई है, क्या कहेंगे? सोलापूरमध्ये जो एकंदरीत मतदान घेण्याचा प्रयत्न झाला, त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये शरदचंद्र पवार पक्षाचे जवळपास 4 आमदार आहेत। सर्वात जास्त आमदार त्या जिल्ह्यामध्ये शरद पवार पक्षाचे निवडून आले। संबंधित माळशिरस मतदारसंघामध्ये उत्तम जानकर हे त्याच्या मागे आहेत का? मी स्पष्टता केली, अशा प्रकाराने जनजागृतीसाठी
जर लोकप्रतिनिधी नेते करत असेल तर प्रशंसनीय आहे, परंतु निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह टाकण्यासाठी जर कोणी अशा प्रकारचे प्रयत्न करत असेल तर त्या संबंधी निश्चितपणे त्याची निवडणूक आयोग आणि प्रशासन दखल घेत असते। सिंधे साहब की तबीयत के बारे में हिंदी बता दीजिए, आज अस्पताल लेकर जाया गया है। मान में जो प्रचार के कारण उनकी प्रकृति के ऊपर अधिक इस प्रकार से प्रेशर आया था, फिर भी वो जल्द से जल्द महायुति की सरकार पुनर्स्थापित हो इसके लिए प्रयत्नशील है। फिर एक बार उनके ऊपर थोड़ा प्रेशर आया है प्रकृति के ऊपर, अस्पताल में जल्द से जल्द ट्रीटमेंट होकर जल्दी प्रकृति अच्छी होकर वो बाहर मैदान में आ जाएंगे। विरोधी उन पर प्रेशर टैक्टिक का आरोप लगा रहे हैं। अब ऐसा है कि महाराष्ट्र में जो महाराष्ट्र की जनता ने इतना सारा प्रेशर विपक्ष पे ला दिया कि अधिकृत विपक्ष भी नहीं रहा है, तो इस प्रकार की थोडी उनको छूट होनी चाहिए। परंतु आता परवाच्या दिवशी राज्यामध्ये एवढा मोठा शपथविधी होतोय, पंतप्रधान त्यानंतर गृहमंत्री या ठिकाणी येत आहेत, मुख्यमंत्री रियायती येत आहेत, अशा वेळेला शिंदेजी त्या दिवशी हा कार्यक्रम अटेंड करू शकते की नाही, काय वाटतं आपल्याला? हे पहा, आपण सगळे मनुष्य आहोत आणि शिंदे साहेबांनी तर निवडणुकीत एवढी इतकी प्रचंड मेहनत केल्यानंतर शरीरावर ताण आलाय, लवकर त्यांनी बरं व्हावं, मला विश्वास आहे ईश्वर पण त्यांना लवकर बरे तब्येत करून। भारत सरकार ने इस संबंध में चिंता व्यक्त की है। हमें भी जिस प्रकार से पहले पाकिस्तान में 1947 में कितने प्रतिशत हिंदू थे और आज क्या अवस्था है, अब बांग्लादेश में इस प्रकार के कुछ फेनेटिक इस्लामिक संस्थाएं बांग्लादेश में इसी प्रकार से बांग्लादेशी हिंदू को अत्याचार करके या तो धर्म परिवर्तन करो या बाहर चले जाओ, ये इसके लिए भारत सरकार और हम सब चिंतित है। राहुल गांधी के संभल जाने की खबर आ रही है, संभल में मस्जिद का सर्वे चल रहा है और विवाद है, इस बीच 5 लोगों की मौत हो गई है। सभी राजनीतिक दलों को मना किया गया है कि कोई भी नेता वहां पे विजिट ना करे, तो ऐसे में अगर राहुल गांधी अगर कुछ जा रहे संभल, तो क्या लगता नहीं क्या माहौल खराब करने की कोशिश वहां पे होगा? इस संबंध में भारतीय जनता पार्टी केंद्रीय कार्यालय प्रतिक्रिया अरे सॉरी सेरेमनी के लिए यूनियन मिनिस्टर्स और काफी गवर्नर्स को भी इनविटेशन दिया गया है, अपोजिशन पार्टीज में से किसे इनविटेशन दिया जाए? मुझे लगता है कि सरकारी संस्थाएं प्रोटोकॉल के हिसाब से काम करती है और हम विवेक और नम्रता के हिसाब से करते हैं, तो सभी संबंधितों को निमंत्रित किया जा रहा है। पूरे महाराष्ट्र की जनता को इस शपथ विधि समारोह के लिए हम निमंत्रित करते हैं। किरीटभाई, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षावरून बॅकअप करून दरेगावी गेले, तब्येत बरी नव्हती हे कारण होतं। दरेगावावरून ठाण्यामध्ये परतले, माझी तब्येत उत्तम आहे असं त्यांचं वक्तव्य होतं। आज ज्युपिटर रुग्णालयात रुटीन चेकअपसाठी दाखल झाले, आज शपथविधीचा ताप तर नाही ना? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कोणी त्यांचा प्रकृती संबंधात मी विनंती करतो की कोणीही वेगळी भाषा वापरू नये। त्यांची प्रकृती शरीरावर ताण असताना ते इतकी धडपड करत आहे की लवकर सरकार पुनर्स्थापित व्हावं, लवकर बरे व्हावे। थँक्यू।